यानंतर बातमी आहे वादात सापडलेल्या भाजपच्या 3 नेत्यांची। भाजपचे हे 3ही नेते अगदी बडे नेते आहेत। एक आहेत चंद्रकांत दादा पाटील, दुसरे आहेत गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि त्याचबरोबर रावसाहेब दानवे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत। भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी परवानगी नसतानाही भोकरदनमधील सरकारी इमारत नाममात्र भाड्यात लाटल्याचं समोर आलंय। तर दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह 51 जणांवर मिरज दंगल प्रकरणीचे गुन्हे मागे घेतले गेलेत। तर 5 दिवस उलटलेत, पण गृहराज्यमंत्री रणजित पाटलांचे वडील विठ्ठल पाटील यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाहीये। आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, ही 3ही प्रकरणं पाहता हे सरकार आहे की जादूची कांडी, में काय नेमकं चाललंय? नानदा, महाराष्ट्रातल्या जनतेनं ही जी सत्ता दिलेली आहे ना, ती फक्त आपलं स्वहित साधण्यासाठी दिली की काय असं या 3 मंत्र्यांना वाटतंय, 3 नेत्यांना वाटतंय असं दिसतंय। अगदी मी चंद्रकांत दादापासून तुला सुरुवात सांगतो। मुळात निर्णय एक असा आहे 2010 सालचा की महाराष्ट्रातल्या सार्वजनिक हितासाठी किंवा सामाजिक हितासाठी एखादं जर आंदोलन केलं आणि ते आंदोलन करत असताना ती बाब सरकारच्या लक्षात यावी अशा पद्धतीनं जर घटना घडली, तर अशा घटनांमध्ये झालेलं जर नुकसान 5 लाखाच्या आत असेल तर ते खटले मागे घ्यावेत असा निर्णय झाला 2010 साली। तो या सरकारने एक्सटेंड केला। म्हणजे सार्वजनिक हिताची एखादी गोष्ट असेल, ऊस आंदोलन असेल, दूध आंदोलन असेल, तर त्यातले खटले मागे घ्यायचे। परंतु चंद्रकांत दादाच्या बाबतीतली घटना काय आहे की मिरज शहर की ज्या शहरामध्ये झालेल्या दंगलीमुळे पश्चिम महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला मोठा धक्का लागला। 3 दिवस ते शहर जळत होतं, कर्फ्यू होता, 600 लोकांवरती गुन्हे दाखल झाले आणि यातल्या निवडक लोकांना की ज्याच्यामध्ये चंद्रकांत पाटील आहे आणि आमदार आहेत आणि भाजप शिवसेनेची मंडळी आहे, त्यांची सार्वजनिक हिताचे गुन्हे आहेत म्हणून ते खटले मागे घेतलेत। याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की मूळच्या निर्णयाचा अतिशय चुकीचा अर्थ काढून आपल्या नेत्याला फायदा होईल अशा पद्धतीनं राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय। आणि हा निर्णय घेत असतानाची प्रक्रिया जर आपण बघितली तर मुळात जिल्हाधिकारी आणि एसपी यांनी मिळून हा प्रस्ताव तयार करायचा आहे, तो गृह मंत्रालयात जायचा आहे, तो गृह मंत्रालयाने मंजूर करायचा आहे। म्हणजे मुख्यमंत्री किंवा रणजित पाटील यापैकी एकाने तो प्रस्ताव मंजूर करायचा आहे। तो प्रस्ताव मंजूर होऊन न्यायालयात आल्यानंतर न्यायालयाने तो नाकारायचा नाहीये। त्यामुळं चंद्रकांत दादा जे म्हणतायत की न्यायालयामध्ये दबाव होता कोणाचा, तर मुळात न्यायालयामध्ये दबाव असायचा काही प्रश्नच नाहीये। सरकारने निर्णय घेतल्यानंतर तो मान्य करणं न्यायालयाला बंधनकारक आहे। त्यामुळे अतिशय चुकीच्या म्हणजे एखाद्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून चंद्रकांत दादासारख्या वरिष्ठ नेत्यांना वरिष्ठ मंत्र्याला यातनं लाभ दिला, हे झालं एक प्रकरण। दुसरं आहे दानवे साहेबांचं। त्यांनी आणि शिक्षण मंत्र्यांनी तर संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः दिशाभूल केली। कारण कोणतीही मान्यता नसताना, कारण आपल्या हेडलाईनमध्ये तू असं म्हणाली की नाममात्र भाडं, आणि नाममात्र भाडं सोड ज्ञानदा, गेल्या 2 वर्षापासून राज्य सरकारची कोणतीही मान्यता नसताना जणू काही ती आपली दौलत जादा आहे असं समजून दानवे यांच्या संस्थेनं ती अख्खी इमारत ताब्यात घेतलेली आहे। मार्च महिन्यामध्ये राज्य सरकारकडे त्या इमारतीचा मंजुरीचा प्रस्ताव या मोरेश्वर शिक्षण संस्थेनं दिलाय, तो मंजूर झालेला नाहीये। असं सुद्धा 4000 स्क्वेअर फुटाची जागा जिथे 25 खोल्या आहेत, त्या खोल्या नाव आहे रणजित पाटलांचं, इतर कुणाला त्या मिळाल्या असत्या का? आणि तिसरा रणजित पाटलांचा मुद्दा, तिथे तर सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलेलं आहे की तक्रार अर्ज आला रे आला की पहिला गुन्हा दाखल करा, त्या गुन्हा दाखल करून मग चौकशी करा। 5 दिवस झालेले आहेत, कोणत्याही प्रकरणाच्या नुसता तक्रार अर्जच आहे, तिथे कुठेही गुन्हा दाखल होत नाहीये। त्यामुळे दिसतंय असं की सत्ता ही महाराष्ट्रातल्या जनतेनं 15 वर्षाची राजवट उलथून जी या भाजपच्या मंडळीच्या हातात दिली, ती फक्त आपल्याच लाभासाठी कशी राबवता येईल हेच ही मंडळी कारभार करताना दिसते। ज्ञानदा, अशी या 3ही प्रकरणातले अनेक खूप सारे तपशील मी तुला सांगू शकतो की ज्यांनी महाराष्ट्र अक्षरशः अचंबित होईल। ज्ञानदा।